कुठल्याही पक्षामध्ये उमेदवार ठरवताना तिकीट कमी म्हणजे उमेदवाऱ्या कमी आणि इच्छुक जास्त असं झाल्यामुळे थोडा काळ हा असंतोषात जातो. भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य असे की 0.1% इतकंच प्रमाण हे नाराज राहण्याचं दुसऱ्या पक्षात जाण्याचं असतं. बाकी भरा सगळे कामाला लागतात. पुण्यामध्ये 42 जणांची उमेदवारी नाकारली, 40 जण कामात आणि कामात म्हणजे फुल कामात. तेव्हा आता सगळं ज्याला डॅमेज कंट्रोल म्हणतो ते पूर्ण होऊन खूप सुंदर प्रचार सुरू आहे. लेटेस्ट रिपोर्ट असा आहे की 55 जागा बीजेपीच्या येतील. अनेक प्रश्न असे विचारले जात आहेत की मग सहयोगी पक्षाला तुम्ही सत्तेत घेणार किंवा जर तरचे विषय आहेत, भविष्यात ते बघू. पण सांगलीकरांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास टाकायचं ठरलं, कारण साधारणतः शेवटचा आठवडा जो असतो त्याच्यामध्ये एक 90% लोक आपलं मन बनवून टाकतात. त्या 90% मतामध्ये जर तुम्ही आघाडीवर असाल तर 10% लास्ट डे पर्यंत निर्णय करत नाहीत. त्यातले बरेचसे वेगवेगळ्या आमच्या पॉझिटिव्हिटीमुळे त्या 10% ते पुन्हा इकडे कन्वर्ट करतात. पण त्या 10% मधले 5% गेले जरी लास्ट मिनिटला त्याने विचार केला की नाही बीजेपी नाही देते, तरी ऑलरेडी 90% मधलं हेवी पर्सेंटेज मिळाल्यामुळे लास्ट वीकच्या फर्स्ट डेला काल गुरुवारी एक आठवड्यावर निवडणूक राहिली. लास्ट वीकच्या फर्स्ट डेला जो कल येतो तो कंटिन्यू